आपल्या देवगड तालुक्यामध्ये याची 100% अंमलबजावणी व्हावी हा माझा हेतू आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जो काही फायनल जी यादी येईल, जी काय फायनल यादी हे लोक निश्चित करतील, त्याच्यामध्ये जे 1 क्रमांकाचं जे गाव असेल ज्यांनी सर्वात जास्त फॉर्म भरले असतील आणि सबमिट करतील, त्या पहिल्या क्रमांकाच्या गावाला मी माझ्या वतीने 25 लाखाची विकास निधी देईन। त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं जे गाव असेल त्याला मी 15 लाखाची विकास निधी देईन आणि तिसऱ्या क्रमांकाचे गाव असेल त्याला माझ्या वतीने 10 लाखाची विकास निधी देईन। आता आपण सगळेजण हे मी का करतोय, कारण का आपल्याला आपल्या गावातल्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना व्यवस्थित पद्धतीने पोहोचवायची आहे आणि त्याबरोबर गावाचाही विकास करायचा आहे। म्हणून त्या दृष्टिकोनातून अशा आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्याला अजून मदत करण्यासाठी मी अशा पद्धतीचे म्हणजे घोषणा केलेली आहे। माझी अपेक्षा आहे आपण जास्तीत जास्त ही लाडकी योजना, लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची आहे, ती लोकांपर्यंत, भगिनींपर्यंत पोहोचवावं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। माझ्याबरोबर बसलेले जे अधिकारी आहेत ते आपल्या संपर्कात असतील। मीही अजून 15 दिवसानंतर परतही अशी बैठक घेणार आहे जेणेकरून आता घेतलेले निर्णय, आता आपण दिलेली माहिती, उदाहरण इथे ई सेवा केंद्र नाही आहे त्याच्याबद्दल मला कारवाई करायची आहे। अन्य गोष्टीचा जो बदल आपण मागितलेला आहे कदाचित तोपर्यंत एडिट बटन चालू होईल, आपल्या वेबसाईटवर अजून काय त्याच्यामध्ये बदल होतील, अपडेट होईल, सगळ्या गोष्टी होतील। म्हणून आपण फार बारकाईने, माझी अपेक्षा आहे राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री आणि यांनी जेव्हा राज्याचा आढावा घेतील आणि ही योजना कुठल्या मतदारसंघामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये अतिशय 100% अंमलबजावणी झालेली आहे, व्यवस्थित तिथे अंमलबजावणी झाली, ती जी नावं घेतील त्याच्यामध्ये मला माझा देवगड तालुका हवा आहे। म्हणून माझा हा करण्याचा प्रयत्न आहे। म्हणून आपण सरपंच म्हणून, प्रतिनिधी म्हणून, राजकीय कार्यकर्ते म्हणून इथे जे सरपंच आले नसतील, आपले सहकारी आहेत, त्यांच्यापर्यंत ही माझी माहिती पोहोचवा आणि ही योजना आपल्या देवगड तालुक्यातल्या सगळ्या भगिनींपर्यंत पोहोचली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण काम करा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।